नमस्कार मित्रांनो, चला तर आता आपण स्वतःचा बायोडेटा स्वतः बनवू. त्यासाठी मी तुम्हाला एक वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला ही लिंक ओपन होईल. तुम्ही या वेबसाईटवर या आणि इथं आल्यानंतर तुम्हाला हे असे ऑप्शन मिळतील. बायोडेटा तयार करा, डिझाईन पहा. ओके, त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा इथं क्लिक करा, यावर बायोडेटा तयार करा असं. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या अशा फील्ड दिसतील. इथं आपल्याला वैयक्तिक माहितीसाठी त्यांनी बऱ्याच अशा फील्ड दिलेल्या आहेत, त्या आपल्याला बायोडेटासाठी लागतात. तसेच खाली गेल्यानंतर आहे कौटुंबिक माहिती, त्यानंतर आहे आपला संपर्क. ज्या ज्या फील्ड तुम्हाला गरजेचे आहे त्या तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता भाऊ नाही तर तुम्ही त्या इथे जाऊन डिलीट करू शकता. त्यानंतर नाही आपले आता वैयक्तिक माहिती, इथे येऊन तुम्ही आपले नाव वगैरे फील्ड करू शकता, प्रवेश करा. जर समजा तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुम्ही इथे फक्त इंग्लिशमध्ये टाईप करत आहात आणि तुम्हाला ते मराठीमध्ये पाहिजे तर तिथं आहे ना एक AI मध्ये तुम्ही तुमचे नाव मराठीमध्ये पण जनरेट करू शकता. समजा तुमचे नाव आहे प्रदीप, तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये प्रदीप असे लिहा, ते तुम्हाला मराठीमध्ये करून देईल. हे घ्या, इथे नाव घ्या, कॉपी करा आणि इकडे तुम्ही परत पेस्ट करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं इथे नाव पण तुम्ही प्रविष्ट करू शकता. झाले. त्यानंतर नाही आपली जन्म ठिकाण अशी बरीच तुम्हाला फील्ड दिली आहे. तर समजा तुम्हाला ही फील्ड नको आहे, धर्म जात, तर तुम्ही इथे येऊन डायरेक्ट अशी काढून टाकू शकता. जर तुमचं समजा कुलदैवत आहे आणि गोत्र तुम्हाला या फील्ड खाली वर करायचे असतील तर तुम्ही ह्या दिलेल्या बाणावरून तुम्ही त्या वर खाली करू शकता. त्यानंतर त्यांनी असे बरेच आपल्याला म्हणजे असं फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलं आहे, जे तर राशी त्यांनी बाय डिफॉल्ट दिलं आहे. त्यामध्ये आपण राशी निवडू शकतो, मेष वृषभ मिथून. त्यानंतर आपण खाली जाऊ. खाली गेल्यानंतर आहे कौटुंबिक माहिती, हे पण तुम्ही तुमच्याप्रमाणे फील्ड हे आहे त्या भरून ठेवा. त्यानंतर नाही संपर्क माहिती. आता तुम्हाला मी दाखवतो, यामध्ये आपण डिझाईन त्यांनी भरपूर दिलेले आहेत. मी त्या तात्पुरते माहिती भरतोय, काही भरतोय, तुम्ही तुमच्याप्रमाणे भरून टाकायची माहिती, कारण आपल्याला फक्त डिझाईन निवडायचं आहे म्हणून मी माहिती काही भरतो. कारण मला आता ही डिझाईन निवडण्यासाठी थोड्या फील्ड आहेत त्या भराव्या लागत आहेत. त्यामुळे मी आता या अशा कीबोर्डवर क्लिक करून भरत आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे भरा. ओके, बघू आता हे घेतं का डिझाईन. ओके, हां, आपल्याला अजून थोडी माहिती भरायची आहे यामध्ये. चला आपण ट्राय करू परत एकदा थोड्या फील्ड भरून. बहुतेक जेवढ्या फील्ड आहे त्या पुरेशा आहे. त्यासाठी डिझाईन निवडा. आता आपण इथे दिलेले आहेत, ही बरीच अशी डिझाईन आहेत, ते आपल्याला आपण फ्रीमध्ये घेऊ शकतो. बघा इथे ट्रेंडिंग, प्रोफेशनल, उजव्या साईडला आहे ती बरीच लक्झरी, डार्क ब्लू. तुम्हाला जे योग्य वाटते तसं तुम्ही डिझाईन निवडा. आता मला जे पहिलं आहे ते ट्रेंडिंगमध्ये हेच योग्य वाटतं आणि हे जास्त असं रंग पण भरलं नाही. त्यानंतर तुम्हाला परत आता यामध्ये काही बदल करायचे असतील तर इथं आहे ऑप्शन बायोडेटामध्ये बदल, त्यावर क्लिक करून तुम्ही परत इथे येऊ शकता आणि असे बदल करू शकता काय पाहिजे असेल तर. हे बघा, आता इथं असे आलेले आहे. आपण ही टेम्पलेट निवडली आहे. तुम्ही इथं PNG करू शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता. बघा, तुम्हाला जे योग्य वाटते डाउनलोड करा. असे डाउनलोड क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला बायोडेटा मिळून जाईल. पण ही वेबसाईट आहे, ही 3 ते 4 वेळाच आपण यावरून आपला बायोडेटा डाउनलोड करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही यूज करा. धन्यवाद.